मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात एक असं घराणं आहे छकडी शर्यतीत, कैलासवासी GP भाऊ पाटील. ते घराणं वगळून बैलगाड्याचा इतिहास लिहिला जाणार नाही, पण बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून जे सर्वोत्तम यश कुठलं असेल तर आज मिळवले. आणि सर्व नियोजन करणारी टीम आहे, विशेषतः गणेश आहेत. आत्तापर्यंतचं सर्वोत्तम यश म्हणजे बैलगाडा शर्यत ज्यावेळेस बंदी उठल्यापासूनचं आहे का हे सर्वोत्तम यश? तसं आता सर्वोत्तम म्हणता येणार नाही का, तर सगळीच मैदान तशी मोठी झाली. पुशेगाव असेल, म्हणजे माळशिरस असेल, कोरेगाव असेल. आमचा माग म्हणजे गोट्याबून बैल पळत होता, तो पेडगावला 2 वेळा राहिला, पुशेगावला 1 वेळा राहिला आणि कोरेगावला 2 वेळा राहिला. पण एक नंबर म्हणजे गोट्या बैल असा आहे मित्रांनो, मोठ्या मैदानात गोलालाच राहणारा, तोही ह्या निमित्तानं म्हणजे चर्चेत येईलच. पण एक नंबर घेणं हे प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं. आणि मग आपण तुकाराम महाराजांचं की यासाठी केला 8 तास बैल का सांभाळायची? 100% ह्यासाठी केला असं 8 तास तसाच विषय आहे काहीतरी. आज म्हणजे ह्या मैदानात सगळी म्हणत होती तुमचा बैल 1 नंबर करील, पण आम्ही तसं सकाळ जर कुणाला काही म्हटलंच नव्हतं बाबा आपला 1 नंबर करील म्हणून. आम्ही तसं कधीच म्हणत नाही, कारण आम्हाला माहीत आहे की बाबा बैल पळाली तर 1 नंबर होतो. आणि आज गणेशजी, आता ह्या बैलाचं करिअर असं फार मोठं नाही आहे, अगदी मला वाटते 2-3 महिन्याचं करिअर आहे आणि आज एवढं मोठं यश. खूप म्हणजे आज तसं आता भाऊंचीच आठवण झाली आम्हाला म्हणाय गेलं तर. आणि हे कडेगाव भागातलं मोठं मैदान होतं आज, आणि इथं 1 नंबर करायचं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. आज रान पण कसं होतं बघा तुम्ही, आणि बैल म्हणजे कोण असं नव्हता की पळायला आज नाही, सगळे आज पळायला आहेत. ह्यात पळून 1 नंबर करणं म्हणजे ही लई मोठी आमच्यासाठी गोष्ट आहे. बैलांना आज म्हणजे आम्हाला आमचं मनच जिंकलंय आज 1 नंबर करून. बैलाविषयी सांगा, आता वय किती आहे बैलाचं? बैलाचं आता 3 वर्ष वय असेल, 3-3.5 वर्ष. आणि दातात सांगायचं म्हटलं आता ते दुसरा आहे. बरं, आता मी जातो पैऱ्याकडं. म्हणजे गणेशजीनं आमची चर्चा होती, तर त्यांनी एक सांगितलं सगळ्यात जास्त गाडी तेजाची कुणावर पळेल, तर असाच अंदाज एक चर्चा झाली होती लखन. म्हणजे आपण म्हणून दुर्भाग्य ही कोरेगावात गाडी पडली नाही, तर रिझल्ट वेगळा भेटला असता. 100%. सँडीबाई आम्हाला म्हटलं होतं, सँडीबायांचा माझा सारखा कॉल व्हायचा. सँडीबाई आम्हाला म्हटलं होतं ह्या बैलावर गाडी लई पळणार, गणेश भाऊ हे बैल जुळवा. आणि नशिबानं आमचं वैभव दादांचा आणि मनोहर शेठचा कॉन्टॅक्ट झाला. दादांचे धाकटे चिरंजीव, आमचं सगळं नियोजन तीच बघतात. त्यांचा मनोहर शेठजींचा कॉन्टॅक्ट झाला आणि कोरेगावला आपला पहिरा झाला होता. पण आपलं नशीब एवढं ही की बैल नेमका त्यावेळेस आजारी पडला, आणि आपला बैल तसा म्हणजे लखन न आल्यामुळे आपला तसा हिंद केसरीला मुकलाच बैल. त्या दिवशी आपला हिंद केसरी झालाच असता कोरेगावमध्ये. आपलं नशीब त्या दिवशी नव्हतं चांगलं, आपल्याला तो हिंद केसरीचा किताब नाही मिळाला. पण ती पण माणसं एवढी चांगली आहेत, बैल आमच्याकडे 8 दिवस आता आमच्याकडेच आहे. पण त्या मैदानाची सर ह्या मैदानानं भरून काढली असंच म्हणायचं? 100% काढली भरून. आज म्हणजे समाधान झालं. बैलांना ती सल भरूनच काढली. बैलांना आज 1 नंबर करून कोरेगावचं म्हणजे जी आमच्या मनात सल होती ती आज भरूनच काढली 100%. मागं गुंजरू नको पुढे. बरं. दादांचा झाला का काय कॉल, SMS? कारण शेवटी जो व्यक्ती मैदानात नाही त्याला जास्त टेन्शन असतं मैदानातल्या सगळ्या घडामोडीपेक्षा. त्यांचा आनंद वेगळाच आहे. आत्ता काही फोन झालेला नाही माझा, का तर आता इथं कॉन्टॅक्टच होईनात, जामर असल्यामुळे काही कॉन्टॅक्टच झालेला नाही दादांचा. आता डायरेक्ट भेटच होणार घरी जाऊन. बरं, मी जादा काय विचारत नाही, एकदा चांगली मुलाखत घेऊया. बैल पळालेला आहे, तुम्ही बघू शकता. तसा रागीट आहे काय त्याच्या? खूप त्रास पळून आल्यावर ॲग्रेसिव्ह, नाही तर तसा नाही, तसा लई शांत आहे बैल. बरं, काय सांगायचं का ह्या विजयात? सगळ्यांचा हात आहे, पण इथपर्यंत येताना खूप अडचणी येतात. तर आत्ता सगळ्यात कुठली गोष्ट आठवली पहिल्यांदा ज्यावेळेस कळलं की फाट्या आहे ती क्रॉस केली त्याच्यानं? कुठली गोष्ट डोळ्यासमोर आली? काय विषय, एकतर आमचा मधला म्हणजे गोट्यानंतरचा 3 महिन्याचा बॅड पॅच होता. प्रत्येकाच्या बैलगाडी क्षेत्रात एक बॅड पॅच असतो. म्हणजे आम्ही जितकं विजय बघितलं तितकं पराजय पण बघितलेलं आहे. आम्ही भरपूर वेळा गटाला घरी आलेलो आहे, आणि आम्ही म्हणजे कुठलाही आनंद असा कपडे काढून शेड्डू मारून साजरा करणारे आम्ही नाही. आम्हाला संयम आहे, आम्हाला शिस्त आहे. आमचा बैल अजून ह्याच्यापेक्षा जरी मोठी किताब घेतलं किंवा काय घेतलं तरी आम्ही जमिनीवरच राहणारी माणसं आहे. आम्हाला म्हणजे ती सवय नाही की हवेत राहायचं. आम्ही कायमच हवेत असतो. बैल पळाला की माणूस हवेत राहतो. म्हणजे काही लोक असतात की बाबा शेड्डू मार, कपडे काढ, लय नाच. आता तुम्ही बघितलं असेल किती कालवा केला पोरांनी किंवा किती काय नाही. आम्हाला 1 नंबर करायची पण सवय आणि गटाला घरी जायची पण सवय.
आणि हीच बैलगाड्यातली सुंदरता आहे मित्रांनो. हे गटालाही किती वेळा तरी बाहेर गेलेत आणि 1 नंबरचे मानकरी झालेत, तरी तोच उत्साह आहे, तोच पूर्ण एनर्जी राहिलेली आहे, तीच एनर्जी. तर ही टीम आहे मित्रांनो. यश तेजाचं नसतं, या पूर्ण टीमचं असतं. बैल तर पळतोच पण पूर्ण टीमचं असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं जोडीदार. तर जोडीदाराला भेटूया. ड्रायव्हर कोण होतं गणेशजी? सोन्या ड्रायव्हर अभूची पहिल्यापासून घरचा माणूस. ड्रायव्हर नाही, तो आमच्या घरातला सदस्य आहे. वा वा तो ड्रायव्हर बिवर काय नाही, तो आमच्या घरातलाच माणूस आहे. वा. आणि कमी वयात यश मिळवलेलं. तर आता मी जसं सांगितलं जोडीदार महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबर कोण पळालं? लखनला काय गोष्टी विचारूया चला. जसं सांगितलं त्याच्याबरोबर पळाला लखन. पुन्हा एकदा मोठं यश मोठ्या मैदानात. खूप आनंद झाला, 1 नंबर केला. नेहमीच म्हणजे 1 नंबर असा मानकरीच्या रेसमध्ये लखन असतोय, पण मध्ये आजारपण आलं आणि आजारपण आलं की थोडं आपल्याला धाकधूक असतेच ना, की बैलाचं पुनरागमन कसं होणार. नाही, बैल आजारी पडला होता, पण बैल जवळ क्लिअर झाला नाही तोवर आम्ही बैल आणलाच नाही बाहेर. जेव्हा बैलाची आम्ही प्रॅक्टिस घेतली घरी, बैल याच्यापेक्षा फास्ट पळाला, मग बैल आम्ही बाहेर काढला. होय होय. बरं, आता मला महत्त्वाचं विचारायचं आणि ही महत्त्वाचं आहे. पैरे कसं आहेत, प्रत्येक अड्ड्याला इथं तुटत असतात, म्हणजे रियालिटीत आहे. ह्या पैऱ्याचं नियोजन कसं तुम्ही केलेलं? हा पैराचं नियोजन 1 महिना अगोदरच झालं. कोरेगावचं ते आदत दुसऱ्याचं मैदान होतं ना, तेव्हापासूनच मैदान इथे हिंदकेसरी कोरेगावला गाडी पळणार होती, पण आमचा बैल आजारी असल्यामुळे गाडी पळाली नाही. मग ते पैरा फिक्स, तेव्हापासून हा पैरा पक्का झालेला होता, म्हणून ते आज पळवली. बरं. आणि कसा पळ वाटला तुम्हाला? म्हणजे रेग्युलर जसा पळतो तसाच 100% पळलाच असेल, पण आज लखन वेगळा पळाला, कारण तो पुनरागमन आहे आजारातून. तर तुम्हाला लखनकडे बघून काय वाटलं? चांगलं पळाला बैल, फिक्स चांगलं. बरं. मित्रांनो, लखन पळतोय, पण लखनच्या मागं टीम आहे. अजून सोडाय कोण असतं लखन? सोडायला आम्ही आमचे 2 ते आवी, आकाश, आज बाजी नाना होते. हे आमचा जिगरी ग्रुप आहे अमरावतीचा. बरं, जिगरी ग्रुप अमरावती. बरं, ह्यातल्या कोणाला भावना व्यक्त करायच्या? या बघा, एवढं मोठं मैदान झालं, संग्राम केसरी, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. आणि तिथं आपण ज्या बैलाबरोबर असतो, ज्या बैलाच्या संगतीत राहतो, त्या बैलानं 1 नंबरचं पारितोषिक कसा व्यक्त करायला आनंद, काय सांगाल? हा जो बैल आहे, आमच्या जो अमरावती जिल्हा म्हणा किंवा विदर्भ म्हणा, शंकरपटात सलग 71 नंबर पहिल्या नंबरचे 71 जर मैदान झाले तर 71 मैदानातही तो सलग 71 जागी फर्स्टमध्ये सुद्धा. बरं. हां. पण आता तुम्ही किती जण आला होता? मैदानासाठी आला होता का नेहमीच बैलाबरोबर असता? आम्ही नेहमी सोबत राहतो ना आम्ही. किती लोकांची टीम आहे? टीम तर जिगरी ग्रुप म्हटलं तर आम्ही जर विदर्भात गेले तर तुम्ही भरपूर जण आहे, म्हणजे 50-60 माणसं. जिगरी ग्रुप. हा, मला छोट्या छोट्या गोष्टी सांगा. लखनचं हित आल्यानंतर कितवं पारितोषिक आहे? हा, आता 4-5 पारितोषिक झाले इथं. 1 नंबर. हो, नाही, 1 नंबर 3-4 झाले. बरं. पुढचं आता नियोजन कसं असाल? हीच गाडी पळेल का कशा पद्धतीनं काय? आता सगळं मालकाचं चांगलं, गाडी चांगली पळेल माझ्या नाही गाडी. हो, चला, मी जास्त वेळ घेत नाही. आणि लखनचे सुरुवातीत झालेले आहे, लोकांचा आवडीचा बैल होते लखन, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचंही कष्टही आहे. तर लखनच्या पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. जसं यांनी सांगितलं, तर मीच यांची पहिली मुलाखत घेतली होती. कोण विचारत नव्हतं, आज विचारतात का सगळी? विचारतात, आज सगळे विचारतात. वायदीचा बी विषय झाला होता, त्याच्यामुळेच फेमस झालो. त्याच्यामुळे फेमस झालाय. पण आता तो विषय मागं पडून लखनचे म्हणजे नियोजन करणारे, लखनचा सांभाळ करणारे, ही ओळख तुमची मोठी आहे. तर तुमच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. तेजानं आणि लखननं संग्राम केसरी 2024 या मैदानात मानकरी झालेत, आणि या मैदानाचे मानकरी होऊन गुलालाचे सुद्धा मानकरी झालेत. पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.